नमस्कार मित्रांनो, निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर मागील 4 महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यांच्या अकाउंटवर हे पैसे जमा झाले आहे। मित्रांनो, हे जे पैसे आता दिले जातात ते विशेष सहाय्य योजनेअंतर्गत देण्यात येत असतात। तसेच मित्रांनो, आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे जुलै महिन्याचे पैसे जे काही विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे केले जाते ते आता महाराष्ट्र शासन यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा 16 जून 2025 रोजीचा GR आलेला आहे। या ठिकाणी पैसे मंजूर झाले आहेत। 750 कोटी रुपये हे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत। तर मग मित्रांनो, हा जो GR आहे तो आलेला आहे। तर आता हा जे GR आहे, GR नुसार जुलै महिन्याचे पैसे सुद्धा आता लवकरच जमा होणार आहेत। परंतु आणखी एक आनंदाची बातमी आहे की अनेक लाभार्थ्यांना मागील 4-5 महिन्यापासून पैसे मिळत नव्हते। तर मग ते पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर मग कोणत्या योजनेचे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत 2 योजना आहेत। राज्य पुरस्कृत 2 योजना आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। आणि केंद्र पुरस्कृत 3 योजना आहेत, म्हणजेच केंद्रामार्फत सुद्धा याचे काही पैसे दिले जातात। राज्य पुरस्कृत म्हणजेच जे पूर्ण निधी जो आहे तो महाराष्ट्र राज्य सरकार देत असते। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना। या योजनेतील काही पैसे केंद्र सरकार देतात आणि काही पैसे महाराष्ट्र सरकार देत असतात। ज्या इंदिरा गांधी ज्या योजना आहेत, केंद्र पुरस्कृत योजना आहे, त्या योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यापैकी केंद्र सरकारमार्फत दिली जाणारे योजनेचे पैसे जे आहेत ते इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेमध्ये दरमहा इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा विधवा निवृत्ती योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून 300 रुपये देण्यात येत असतात आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 1200 रुपये दिले जातात। असे एकूण निधी तुम्हाला 1500 रुपयांचा दिला जातो। मग मित्रांनो, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दरमहा 300 रुपये एवढे अर्थसहाय्य दिले जाते आणि महाराष्ट्र सरकारमार्फत 1200 रुपये एवढे अर्थसहाय्य देण्यात येते। म्हणजे दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांसाठी केंद्र सरकार 300 रुपये देत असते आणि महाराष्ट्र सरकार 1200 रुपये देत असते। असे एकूण 1500 रुपये देण्यात येतात। आणि जे काही राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन जी योजना आहे त्यामध्ये केंद्र सरकार 200 रुपये देत असते आणि 1300 रुपये महाराष्ट्र राज्य सरकार हे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करत असतात। तर केंद्र सरकारचे जे काही पैसे आहेत म्हणजेच विधवा आणि दिव्यांग बांधवांना 300 रुपये आणि वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी म्हणजेच वृद्ध व्यक्तींना 200 रुपये याचप्रमाणे 4 महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात ही झाली आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहे। म्हणजे केंद्र सरकारमार्फत अनेक दिवसापासून हे पैसे मिळालेले नव्हते। मग मित्रांनो, तुम्हाला पैसे जमा झाले का? 1200 झाले किंवा 1300 रुपये जमा होत आहेत। मग जे काही बाकी केंद्र सरकारकडे पैसे आहेत 200 रुपये आणि 300 रुपये म्हणजेच दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांसाठी महाराष्ट्र सरकार 100 रुपये देतात आणि जे काही केंद्र सरकार आहे ते 300 रुपये देतात। तर मग असे 300 रुपयाप्रमाणे 4 महिन्याचे पैसे 3×4 म्हणजेच 1200 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आणि जे वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी आहेत त्यांचे 4 महिन्याचे पैसे 200 रुपयेप्रमाणे 800 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता लाभार्थ्यांच्या खात्यावर 800 रुपये जमा झाले आहेत। तसेच इतर जे दिव्यांग बांधव आणि विधवा महिला आहेत त्यांच्या खात्यावर सुद्धा 1200 रुपये जमा झाले असणार आहे। तुम्हाला जर जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला जमा झाले आहेत की नाही आणि तुमचा जिल्हा टाका, तालुका टाका, म्हणजेच इतर जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा याची माहिती मिळेल। तर मग मित्रांनो, हे डीबीटीद्वारे पैसे जमा झाले आहेत। ज्या बँक अकाउंटमध्ये तुमचे डीबीटी आहे त्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात ही झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे की इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील जे काही लाभार्थी आहेत दिव्यांग, विधवा, वृद्ध या सर्व लाभार्थ्यांना डीबीटी अकाउंटमध्ये केंद्र सरकारमार्फत म्हणजेच भारत सरकारमार्फत हे पैसे 4 महिन्याचे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तरी तुम्हाला जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।